नासिक पुलिस ने 8 बांग्लादेशियों को किया गिरफ्तार। नासिक से विजय सोनवड़े की खास खबर आ रही है। नासिक में अवैध रूप से चल रहे बांग्लादेशियों को नासिक पुलिस ने किया गिरफ्तार। एक बिल्डर और ठेकेदार के इधर कर रहे थे मकान बनाने का काम। नासिक पुलिस कमिश्नर संदीप कर्णिक के लिए बताया गया कि नासिक पुलिस को अवैध रूप से रह रहे बांग्लादेशियों की सूचना मिली, जिस पर पुलिस टीम ने कार्यवाही की। माननीय पोलीस आयुक्त सर, तसेच माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे सर, माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालय सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तसेच सूचनांप्रमाणे आम्ही काम करत असताना मला गुप्त बातमी मिळाली की काही कन्स्ट्रक्शन साइटवर बांगलादेशी नागरिक काम करीत आहेत। त्यावेळेला सदर बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही 4 दिवसापासून त्या ठिकाणी वेषांतर करून, काही मजुराचे वेषांतर करून, तसेच सुपरवायझरचं वेषांतर करून त्या ठिकाणी मी व माझे सहकारी असे रेकी करत असताना त्यांचा ट्रॅक ठेवला आणि सदर बातमीची खात्री झाल्यानंतर सदर इस्मांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। कोणाकोणाचं काय कर स्वतः सुपरवायझर तसेच नाव घेतील ते यायचं इकडे। माझ्यातून सुपरवायझरचा रोल करणारे आमचे माझ्यासोबतचे API चव्हाण साहेब पुढे ठीक आहे। तसे माझ्यासोबत मजुराचा रोल करणारे वाघ सर, हवलदार वाघ आमचे वाघ साहेब पुढे असिस्टंट म्हणून जाधव मॅडम या पण आमच्या सोबत होत्या। तसेच मजुराचा रोल अजून महत्वाचा त्यांनी बनवला, आमचे पठाण हे साहेब पठाण होते। पठाण साहेब या पुढे। आम्ही सर्व 4-5 दिवसांपासून त्या ठिकाणी रेकी करत होतो। रेकी करत असताना बांगलादेशी नागरिक असल्याची आम्हाला पूर्ण खात्री मिळाली। खात्री मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठांना ही माहिती दिली। वरिष्ठांकडे जसे आम्हाला सूचना प्राप्त झाल्या त्याप्रमाणे आम्ही छापा टाकून त्या सदर इस्मांना ताब्यात घेतले। ही बांगलादेशी घटची होती। तसेच गुप्त बातमीदाराला जे सांगितलं होतं त्याला सदर इस्मानची भाषेची कल्पना होती, त्यामुळे त्याने सुद्धा आम्हाला त्या बातमीचा दुजोरा दिला। 4 दिवसांपासून त्या ठिकाणी फिरत होतो, अधूनमधून फिरत होतो, अधूनमधून त्या ठिकाणी सर्व वर्करशी बोलत पण होतो। असं करीत असताना आम्हाला नाशिक पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती। मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साइट आहे ज्या ठिकाणी साधारण 600 लेबर काम करतायत। तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत। तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आलं, जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती। त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। API माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती। माळी साहेब कुठे आपण अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण 4 दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून, कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साइटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे। काल त्यांना 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साइटवर निष्पन्न झालेले आहेत। त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जी ओळखपत्र आहेत, ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत। काही जणांकडे तसे त्यांचे शाळेचे दाखले, ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे, अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत।